नमस्कार. आपण पाहत आहात राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज. माजी आमदारांची पेन्शन बंद करा अशी जोरदार मागणी. महाराष्ट्र राज्यातील माजी आमदारांना दिली जाणारी आजीवन पेन्शन तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी पॅन्थर संघटनेचे नेते शिलरत्न नवनाथ गायकवाड यांनी केली आहे. वाढते कर आणि सामान्य जनतेवरील आर्थिक भार लक्षात घेता ही पेन्शन व्यवस्था अन्यायकारक असून जनतेच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की 2005 नंतर सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली, पण आमदारांसाठी मात्र आजही लाभदायक पेन्शन सुरू आहे. केवळ 5 वर्ष आमदार राहून आयुष्यभर पेन्शन मिळणे हे चुकीचे आहे. आमदारपद हे नोकरी नसून जनतेची सेवा आहे, म्हणून जनतेच्या पैशातून पेन्शन देणे योग्य नाही. याच पार्श्वभूमीवर 20 एप्रिल 2026 पासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला. जर सरकारने माजी आमदारांची पेन्शन रद्द केली नाही तर या आंदोलनाची तीव्रता वाढेल असा इशाराही देण्यात आला आहे. या मागणीबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. तुमचे यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नागनाथ ससाणे, राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज, लातूर. नमस्कार. आपल्या टीव्ही चॅनलचे हार्दिक आभार. मी येत्या 20/4/2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे विविध मागण्यांसंदर्भात आमरण उपोषण करत आहे. माझ्या काही मागण्या आहेत. माझी पहिली मागणी आहे आमदार लोकांचं पेन्शन बंद करावे. माझी दुसरी मागणी आहे विश्वरत्न बोधिसत्व आंबेडकर यांचा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं. आणि माझी तिसरी मागणी आहे चापोली येथील ग्रामपंचायतची जमीन हस्तगत केली त्यांच्यावर कारवाई करून संजीवनी महाविद्यालयातील आर्थिक घोटाळे बाहेर काढून सरकारने त्याच्यावर निर्बंध घालावेत. याविषयी माझी मागणी आहे आणि याविषयी माझं आमरण उपोषण आहे. संबंधित तर मागणी मान्य होत नाही तोपर्यंत माझी आमरण उपोषण चालू राहील. याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी ही मी सरकारला विनंती करतो. जय भीम, जय शिवराय.